त्यांच्याच घराण्यात सिद्धनाथ महाराजच्या घराण्यात अशी गोष्ट जाऊन लागली आणि बाबासाहेब जानेवारी 1927 पहिल्यांदा त्या विजय स्तंभाला होते. त्यांचं ते प्रेरणास्थान ठरलं, कारण त्यांना इतिहास घडवता जग बदल घालून गाव मध्ये सांगून गेले. अण्णाभाऊ साठे हे अक्षर बाबासाहेब पहिल्यांदा गेली श्रवण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची तरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचा पराभवाचा इतिहास आहे. आम्ही पराभूत झालेलो सम्राट अशोकाचा पळनाथ शेवटचा धर्मराजा 2 वर्ष त्यांनी राहिला. ज्या दिवशी सम्राट अशोकाचा धम्मदीक्षा झाली तो धम्मविजय दिवस, धम्मविजय दिवस विजयादशमी होता. तोच दिवस घडला आणि सम्राट विरोधक पकडले गेले, त्यांची शस्त्र हिसकावून घेतली गेली, नजरबंद केले गेले. आणि ज्या दिवशी सम्राट अशोकाने जे 6 मोठे मोठे महास्तूप खोलले आणि त्यांचे 84,000 समविभाग करून 84,000 महास्तूपांची निर्मिती केली आणि त्या महास्तूपात 84,000 समविभाग केले भगवंताच्या धातूचे आणि गर्भगृहामध्ये प्रतिष्ठापन केली. एकाच वेळेला कार्तिक अमावस्येच्या दिवशी, कार्तिक अमावस्या म्हणजे दीपदान महोत्सव अजूनही अशोका रामामध्ये हा शिलालेख आहे. ज्या दिवशी एकाच वेळेला 84,000 धर्मस्कंदांच्या आधारावर 84,000 महास्तूपांची निर्मिती करून तिथे महास्तूपातून त्यांच्या धातूंची प्रतिष्ठापना करण्यात आली. घनसार पदीतेन दीपेन तव धनशिना तिलोक दीपं समृद्धं पूजयामि तमो युगायुगाचा अंधकार म्हणून तेल बदलत तेलाची फुले लावून भगवंताच्या या महास्तूपाची पूजा करण्यात आली. बुद्ध धम्मच सत्संग सुगत तनुभवा धातव हात गप्पे लंकाय जम्बुदीपे तितस पुरवणे नाग लोकेच धूपे सब्बे बुद्धस्य बिंबे सकल दस दिसे केस लोमात धातु वंदे सब्बे की बुद्धं दसवल तनुजन बोधि चेतिये वंदादि चेतियं सब्बं सब्बट ठाणेषु प्रतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकल सदा सगळे बुद्ध रूपच आहे. जे लोक त्या महास्तूपाच्या पूजेला गेले तेलाचे दिव्य प्रज्वलित करून दीपदान महोत्सव करतो. दीपदान महोत्सव तेलाचे दिवे प्रज्वलित. जे लोक गेले नाही मोगरी पुत्र तिशाने आदेश दिले, जे लोक येऊ शकणार नाही आपल्या घराच्या अंगणात स्तूप बनवायचा. हे सगळे लोक शेणाचं वदन बिदन म्हणताना टाकतात तो स्तूप. आपल्याला काय माहिती इतिहासाचं विस्मरण झालं. हे सगळे लोक सगळं ब्राह्मण अजून लावतात ते स्तूप होते आणि त्या स्तूपात तेल पुजवतात. तेलाचे दिवे प्रज्वलित करून पूजा करत पुष्प टाकतात. तुम्ही संस्कृत ऋग्वेद सामवेद यजुर्वेद वा अथर्ववेद वाचता, तुम्हाला कुठला पुरावा नाही मिळणार एकाही रुचीमध्ये तेल पुजवताना तेलाचे दिवे प्रज्वलित करून पूजा करण्याचे उल्लेख कुठेच नाही. पालिकाता घनसार पदीतेन दीपेन तव धनशिना तिलोक दीपं समृद्धं पूजयामि तमो. तेल अगोदर तेलाचे दिवे लावून भगवंताची पूजा करायची. आता मेणबत्ती त्यामुळे हा साधा एकाच वेळेला 84,000 महास्तूपांची पूजा करण्यात आली. दिवस दीपदान सगळ्या जगात झाला. 2 दिवस फिरला आणि त्या दिवशी आपला शेवटचा धर्मराजा राजा त्याची कप्ताना हत्या करण्यात आली. आणि या घटनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिक्रांती आणि पराभूत झाला. श्रवण संस्कृतीचं पतन झालं, शस्त्र हिसकावून घेतली, अमृत केला आणि श्रवण संस्कृतीचं नेतृत्व करणारे एकेका दीक्षितचं डोकं कापून आणण्यासाठी 10,000 सैनिकांची गाडी मोजली गेली. भिक्षू लोक गाडीचे डोक्याचे केस वाढवून जंगला पहाडाचा आश्रय घेऊन गुफा पत्रांचा आश्रय घेऊन धावू लागले. हेच ते ज्याला आपण नाथ म्हणतो भोलानाथ, हेच महादेव भोलानाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, नाथपंथी लोक, भागवतपंथी लोक, वारकरीपंथी लोक, मानुभावपंथी लोक, लिंगायतपंथी लोक हे सगळे भिक्षू विस्मरण झाले, विसरून गेले. हे सामाजिक क्रांतीचे अभियान या सगळ्यांना इतिहासाचं स्मरण करून देण्यासाठी बाबासाहेबांनी पंढरपूरला धर्मांतराचा सोहळा घेणार होता बुद्ध जयंतीच्या दिवशी 1956. हे साधा सुद्धा बोधिसत्वाच्या चित्तातलं उत्पन्न झालेलं साधं सुद्धा काम नाही. बाबासाहेब गेल्यानंतर
चळवळीचा आया कसा रोडावला. मी ज्यावेळेला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठराला खंडा हुआ विठ्ठल हे प्रकरण वाचला. विठ्ठल कोण? 25 डिसेंबर 1954 साली मूर्त्या आणल्या म्यानमारमध्ये गेल्या. एक पुलगावला, दुसरी महूला. 25 डिसेंबर 1954 बहुच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना बाबासाहेब बोलले होते 2000 लेण्या या देशात आहे आणि 2000 लेण्यांपैकी एकट्या महाराष्ट्रात 1700 लेण्या. 1700 लेण्या. 100% महाराष्ट्र बुद्धिस्ट होता. हा सारा समाज बुद्धिस्ट होता. 84,000 महाराष्ट्र कुठे गेले? पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर. विठ्ठल हा दुसरा काही नसून बुद्धच. ते बिहारी बुद्धाच आहे, मी सिद्ध करून दाखवलं असं बाबासाहेब गेल्यानंतर भिक्षू जीवन प्राप्त झाल्यानंतर बघत होतो 2012ला अशोका हा ग्रंथ प्रकाशित झाला डॉक्टर चार्ल्स एलेन. आणि त्यांनी उल्लेख केला स्वामी विवेकानंद भिक्षूच्या ड्रेसात वॉशिंग्टन पाहतो. त्यांनी त्याच्या आर्टिकलमध्ये तिरुपती बालाजीचं मंदिर असो, जगन्नाथपुरीचं मंदिर असो, पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर हे मुद्दे येत आहेत बोलून गेला. पण पुरातत्व खात्याचे सगळे आधार यांनी मात्र इतिहासाचं एवढं सुंदर वर्णन केलं की हे खरं जुनं जेवढे बांधलेले सगळे मंदिर आहेत ते बुद्ध विहारच. बाबासाहेबांनी हे विठ्ठलाचं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बुद्ध विहारच आहे सिद्ध करून काय मिळालं असतं? 84,000 महास्तूप कुठे गेले या प्रश्नाची उत्तर मिळवलं. महाराष्ट्रातील बोधगया होते हे लोक आषाढी एकादशी आचरणाच्या एकादशीला यासाठी येतात. भिक्षूंना आगंतुक करून भिक्षूंना आपल्या गावाला नगराला वर्षावासासाठी 3 महिने 4 महिन्याच्या वर्षावास संपले. परत कार्तिक पौर्णिमेला कठीण चिवरदानाचा कार्यक्रम होईल. जिथे पंढरपूरला आलं ना तिथे काही म्हणतात मोठं केंद्र. पौंढरी हे नावच महाधम्मरक्षकाने दिलं. एवढी फुलली आणि फळली. सातवाहन खाल्लं, वाकाटक खाल्लं, लालपूजा पुढे महाराजाची सत्ता आली. त्या सत्तेने ते कव्हर केलं. पण प्रतिक्रांत झाल्यानंतर चित्र बदललं. चित्रच बदललं. लोक प्रतिक्रांत झाल्यानंतर तो घट ठेवला गेला. घटाव नारळ ठेवलं. सगळे ज्यामुळे लोक जातात, अजूनही लोक जातात त्यांना माहित नाही. पुंडलिक वरती हारी उत्तम म्हणतात पण अर्थ सगळे जुटले. पुंडलिक म्हणजे प्रज्ञता प्राप्त केली. ज्यांनी कामकृष्ण भवकृष्ण विनोदकृष्णाचं मुळासाठी हरण केलेलं तो हरी ठितो वा ठितो मी इथे बजा स्थित प्रज्ञता प्राप्त केलेली. म्हणून विठ्ठल खडी समाधीपासून उपचार आणि उपचारपासून अर्पणा समाधीपर्यंत सारी प्रक्रिया त्यांनी पूर्ण केली. म्हणून पुढे आता जे चित्र दिसतं आपल्याला त्याला बदलून आता तर पूर्ण आतले सगळे दस्तावेज संपुष्टात आले. तिथे जो विष्णू निघाला म्हणतात ना तेच अवलेखेश्वर त्यामुळं आता हे सगळे डिजिटल मंदिर बनवणार सगळे दाखले काढून टाकणार. पण त्या मूर्त्या आहेत चारही बाजूने 4 भगवान बुद्धांच्या गुरुस्पर्श मुद्रा त्या तर झाकून नाही टाकणार. गरुड खांबावरती जिथे बाहुन सहस्त्र नवीन कीर्तन साई कीर्तन ग्रीमेकल मुलीत घोर ससेन महाराज हे वर्णन महावंशामध्ये आले. त्यामुळे बाबासाहेब सिद्ध करून दाखवणार होते. ही सिद्ध करण्याची आता वेळ आली. बाबासाहेब कुठे? त्यामुळे आम्ही जे चाललो देवदर्शनासाठी नाही, सिद्ध करण्यासाठीच नाही.
हे केवळ आहेत म्हणून कोर्टात केसेस टाकून ते मागण्यासाठी नाही. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, जागृतीचा विसरू देऊ नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1 जानेवारी 1927 हे कळलं ना, म्हणून स्वतंत्र महाराज बैठक 1935 त्या ऑक्टोबरला नाशिक जिल्ह्यामध्ये लोण्यामध्ये 35,000 लोक त्या सभेला आले. दोन्ही हात उंचावून बाबासाहेबांना समर्थन केले. जन्म घेणे माझ्या हातात नव्हतं, पण जगणं आणि मरण माझ्या हातात आहे. चुकून नाही या ब्राह्मणवादी तुरुंगात मी जगणार नाही आणि मरणार नाही. जरी मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून जगणार नाही. हिंदू हा शब्द मुस्लिम राज्यकर्त्यांनी दिला. स्वतः आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती आपल्या सत्यार्थ प्रकाश या पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये लिहितात, हिंदू हा पर्शियन शब्द आहे, इराणियन शब्द आहे. इराणची भाषा पर्शियन. मुस्लिम राज्यकर्त्यांनी हे हिंदुस्थान असं या देशाला नाव. जम्मू प्राचीन नाव, सम्राट बृहद्रथापर्यंत एक नाव. पुढे हिंदुस्थान आहे. हिंदुस्थान हिंदू या शब्दाचा गुलाम, दास, काळा, चोर, विचार म्हणून शिवी या शब्दात आर्य समाजाचे संस्थापक सत्य ब्राह्मण आणि ब्राह्मणी धर्माचं संप्रदायाचं नामकरण हिंदू केले आपल्याला कळून दिले. सिंधूचं भाषांतर हिंदू करून टाकलं. हिंदू असा आपला प्रश्न होता असं आम्हाला सांगू लागलं. आता हे नदीचं नाव सिंधू नदीच आहे, नाही बदललं नाही. सिंधुस्थान का बरं म्हणत नसतं? ताळमेळ बसत नाही. करता सिंधू सिंधू चंद्र चोड त्याला पूल बांधतो म्हणतो. आर्य अनार्यांचा हा जो पूल बांधला ना, म्हणून तो संकेत सिंधू सागर पूल आहे. संमिश्रण झालं. अगोदर त्याला गोंडवानाच तो होता हा देश. हा सगळा मूळ निवासांचा गोंडवाना. आर्यांच्या अनेक टोळ्या आहेत. कुरु देश म्हणतो, कौरवांनाच कुरु म्हणतो. कुरु देश एवढे धार्मिक होते. जेव्हा जेव्हा बुद्ध उत्पन्न झालं ना, जम्मूदीप नावही पडतो. प्राचीनता नाव तर आदिवासी हा गोंडवाना. जशी जशी प्रगती होत गेली, बुद्ध निर्माण झाले. याच कालखंडाची मोहिंजोदडो वा हरप्पामध्ये जाऊन बघा, तिथे ते किल्ले दिसले. कोणागमन, कपुसंदर वा काश्यप बुद्धांचे स्तूप आहेत. 7x12च्या बुट्ट्या मिळाल्या. काही शास्त्रात सिद्धार्थ गौतमाच्या कालखंडात त्याच्या अगोदरचे आहे. त्यामुळे हे जे मोहिंजोदडो हरप्पा हे वैदिक संस्कृतीचं वैभव नाही आहे, ह्या धम्म संस्कृतीचं वैभव आहे. याच महाभद्र कल्पामध्ये 5 बुद्ध होणार. त्यापैकी पहिले कोणागमन, दुसरे कपुसंदर, काश्यप, चौथे सिद्धार्थ गौतम आणि येणारे अर्य मैत्रेय सम्यक संबुद्ध याच महाभद्र कल्पात होणार आहे. महाभद्र महासुंदर या कल्पाला नाव दिलं जात आहे. कारण 5 सम्यक संबुद्ध उत्पन्न होणार. सिद्धार्थ गौतम जे बुद्ध झाले ते त्रिपिटकामध्ये वर्णन महासुंदर कल्प. कधी कधी कोरे कंगाळ जातात, बुद्ध उत्पन्न होत नाही. 5 बुद्ध माहिती नाही. लंकेचे ऋषी बोलले होते की बाबासाहेब येणारे अर्य मैत्रेय बुद्ध म्हणले. आता आपल्याला विश्वास नाहीये. बोधिसत्व होते आपण मानतो, जाणत नाही ना. आपल्याला काय जाणता येते? आपण कवरेच्या बाहेर, कवरे क्षेत्राच्या बाहेर. हे